सर्व चरित्र तुम्हाला माहिती आहे. जन्म मथुरेत झाला, प्रागट्य गोकुळात झालं. रागू लागले, चालू लागले, चालता चालता बोलू लागले, इतक्या लवकर मोठे झाले. आणि अक्रूरजीला पाठवलं. रथामध्ये बलराम दादा आणि कृष्ण बसले तेव्हा 11 वर्षे 52 दिवस एवढंच वय होतं. 125 वर्ष पृथ्वी तलावर भगवान कृष्ण थांबल्याचा इतिहास आहे. त्याच्यातले 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते. घरी गेल्या शोकात. आणि 95 वर्षे द्वारकेला होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा 90चं वय होतं. 90च्या वयात मधुकर बाबा ड्रायव्हिंग युद्धातली या एका ट्रॅक्टरवरचं उतरण्याची बोर बसलं. 90. त्यावेळेला त्याही पार्टीला काही कमी नव्हते. भीष्माचं वय 180 दिलंय युद्धात आणि द्रोणाचार्याचं 140. भगवान कृष्णजी सारथी होते 90. ते 2 म्हातारे कौरव पार्टीचे 2 म्हातारे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते वगैरे. आता ते पुढे जाईल आपला कार्यक्रम. इकडे झालं, कळलं तुम्हाला. तुम्हालाही गोड वाटतं, मलाही बरं वाटतं, पण ही अभंगाकडे. 12व्या वर्षात पदार्पण झालं मुलांचं आणि त्या वयामध्ये लेकरं मायबापाला सोडून जातात. काय झालं असेल फक्त डोळ्यापुढे चित्र आण. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळे. अख्ख्या गोकुळातल्या गोपिका रडू लागल्या. किती? नयनीच्या उदकाने भिजली धरणी. एवढ्या रडल्या, एवढ्या रडल्या. शेवटी बरं का रोहिदास, साधं गणित आहे. सप्ताह झाला म्हणजे संयोजक मंडळी काल्याचा कार्यक्रम झाल्यावर टाळकरी, गुणीजन, मृदंगाचार्य यांना वाटे लावतात आणि तेव्हा गहिवरून येतं संयोजकाला, ग्रामस्थांना. 8 दिवस पंढरपूर वाटलं महाराज. पहाटेचा काकडान, गाथा भजन, ज्ञानेश्वरीचं पारायण, रात्रीची कीर्तन, नाचून हरिपाठ, पुन्हा जागर. 8 मिनिटासारखे 8 दिवस गेले. आता तुम्ही चालले, करमायचं नाही महाराज. आमच्याकडून काही चूक घडली असेल तर क्षमा करा. आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, पण पुढच्या वर्षी आमच्या गावाला याच महाराज. येऊ बाबा, पुढच्या वर्षी या बरं का महाराज. येऊ बाबा. मधुकर बाबा पुढच्या वर्षी. हो. नितीन बाबा या. हो. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडत. गोकुळात जन्मात कधी न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल हे घरी जाऊन हिशोब करणे. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं. पुन्हा कधी न येण्याच्या उद्देशाने मग नंद पाटील पुढे आले. बलराम दादा आणि कृष्ण रथात बसलेले आहेत. आता बाप आहे, हात जोडले. बापानं मुलाला, कन्हैया क्या पिताजी, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा, तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के गोकुल में आया था. आज्ञान के भांति पिता के नाते कभी ताड़न भी किया होगा. लाला तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा. मग माय आली. ती गळ्याला बिलगली यशोदा. कृष्णा, स्वप्नात सुद्धा चिंतन केलं नव्हतं तू मला सोडून जाशील म्हणून. तुझा नाही दोष, मीच फुटक्या नशिबाची. जा माझ्या राजा, जिथे सुख मिळेल तिथे सुखानं राहा.
पण काय आई, मला आठवतं बेटा, 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला, त्याच्या बदल्यात तुला अख्खा दिवस उखळाला बांधला, तेवढं माझं विसरून जावं. तिकडे गेल्यावर या गरिबीन आईला विसरू नको. तशी आठवण झाली नाही तर दही भात खाताना तरी या गरिबीन यशोदेची आठवण येऊ द्यायचा. हे माय लेकराचे संबंध झालं. एवढं ऐकलं रोहिदास आणि भगवान कृष्णानं मनोमन प्रतिज्ञा केली, आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार. आणि शेवटचं, आता जसं इथं कर्णिक भाऊ मिलिंद भाऊ आहे, तसं बलराम कृष्ण समजू आपण, यशोदेवर चाललंय एवढं लक्षात. आणि शेवटचं वाक्य यशोदेचं आहे, दोघांच्याही गळ्याला बिलकुल माय रडली, म्हणाली, एक वचन द्या. काय आहे? जन्मभर भाऊ भाऊ भांडू नका. कोणत्याही माय बापाची काय अपेक्षा असते हे नीट ऐका. माझ्या मुलांनी एकमेकावर शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड प्रेम करावं ही मायबापाची अपेक्षा आहे. ज्या घरातले भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात त्या घरात मायबाप पाटील बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. आणि ज्या घरात रोज भावाभावाची भांडणं बघितली की मायबाप 6 महिन्यातच जगाचा निरोप. हे बलराम कृष्णाला शेवटचं वाक्य सांगितलं, जन्मभर भांडू नका. आणि मग एका जनार्दनी रथ गेला निघून, नाही तर याच्यावर कीर्तन होईल, विठ्ठल विठ्ठल पुढे मामाला मारलं, आज्याला राज्यावर बसवलं, इथं सगळे पाठ आहे तुम्हाला. हा बाबा द्वारकेचा राजा झाला, राजा झाला द्वारकेचा, पण आठवण आली यशोदा मायची. आणि तिथल्या देवकी मायला बजावून सांगितलं, माँ क्या बेटा, कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना. जेव्हा ताट वाढत जाशील ना माझ्यासाठी, शपथ आहे माझी, दही भात वाढायचा नाही. ही अट घातली देवकी मातेला. आणि आईने बरेच वर्ष तो नियम सांभाळला. पण माय आहे शेवटी एक दिवस फडके न राहून दही भाताची वाटी ताटात ठेवली. भगवान द्वारकेचे राजा आहे, जेवायला बसले, पदार्थाकडे लक्ष केलं, दही भात दिसला. गोकुळ सोडल्यापासून पहिल्यांदा दही भात पाहला. दही भात पाहल्याबरोबर देव उठले, जेवले नाही. राजमहालाच्या एका कोपऱ्यात गेले आणि भिंतीकडे तोंड करून हुंदके देव देव रडू लागले. देवकीला कळेना काय झालं याला. बरं विचारावं कसं, ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, विचारावं कसं. अहो मोदी साहेब जर रडले तर विचारावं कसं, असाच प्रश्न आहे का नाही, हे कल्पना करा. तसं हा ब्रह्मांडाचा धनी रडतो. म्हणून हाक मारली उद्धवाला. उद्धव आले. क्या मां? अरे मैंने थाली परोसी है लेकिन कृष्ण ने भोजन नहीं किया, वो दीवार के पास रो रहा, अभी जाता हूं मां. उद्धव जी आले. भगवान, मां ने कहा है कि थाली परोसी लेकिन आपने भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूंगा. क्या हुआ? और कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था उद्धव कि मेरी कसम है माँ, थाली में गोरस नहीं रखना. क्या हुआ? आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया. तो क्या हुआ? आपको नहीं पता उद्धव, जब मैं थाली में गोरस देखता हूं तब गोरस नहीं दिखता उद्धव, मेरी माँ जसोदा दिखती है, जिन्होंने उंगली पकड़कर मुझे गोकुल में चलना सिखाया. एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या मुझे मेरे माँ जसोदा की याद क्यों आती है? क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती हो. आणि मग 3.5 ओळीचं पत्र लिहिलं मी, त्याच्याकरता तुम्हाला तिथं नेलं. विठ्ठल आता हे
कान मोरी जसुमती मैया हा मायना आहे. आवही घे दिन 4-5 महल कर दो भैया रात उठे कबहून करो कलह कबहून पय पियो भैया जब ते माता तुम ते बिछड़े कौन कहू कन्हैया. हे नीट आहे का शब्द श्री कृष्णजीचे आहे. यशोदेला लिहिलेलं पत्र आहे. सुनहु कान मोरी जसुमती मैया. मां कान खोलकर सुनो. आव हिके दिन 4-5 मह हम हलदर दो भैया. तुझी सारखी आठवण येते. हलदर म्हणजे बलराम दादा. असं वाटतं की दादाला घेऊन गोकुळात यावं तुझ्या गळ्याला बिलगावं. तू म्हणाली होती आई जन्मभर भांडू नका बाळांनो. तुझी शपथ घेऊन सांगतो आई मी आणि बैराम दादा आजपर्यंत भांडलो नाही. प्रात उठे कबहून करेहू कलह. आणि पुढचा शब्द आहे तू म्हणाली होती आईस की दही भात खाताना यशोदेची आठवण येऊ देत जा. आजपर्यंत तुझ्या कृष्णानं दही भात खाल्ला. कबहून पय पियो मैया. असं वाटतं गोकुळात यावं ना आईच्या गळ्याला बिलगावं. तुला वाटत आई आता द्वारकेचा राजा आहे त्याला काय कमी आहे. काही कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत माझ्या कानी हे गोकुळा द्वारकेतला शब्द रात्रंदिवस कानात येतो. राजाधिराज महाराज द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण पधारे. रात्रंदिवस ललकारा देतात आई. पण तुला सोडून गेल्यापासून जवळ घेऊन माझ्या पाठीवरून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही आहे. मी का सांगतो एवढा जगाचा बाप असला तरी तोही या गोष्टीसाठी हाती तू